प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। प्रिय क्रांती मित्र हो, आपल्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम। मित्रांनो, काल परवा वंचित बहुजन आघाडीचे नेते सन्माननीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी प्रायव्हेट सेक्टरमध्ये देखील आता आम्हाला आरक्षण द्या अशी एक मागणी केली। ही मागणी केल्याच्या नंतर साहजिकच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये खळबळ निर्माण झाली। मित्रांनो, प्रकाशजी आंबेडकरांना ही मागणी का करावी लागली याची पार्श्वभूमी जर आपण तपासली तर आपल्याला लक्षात येईल की बाळासाहेब आंबेडकरांनी केलेली मागणी अतिशय यथायोग्य अशी मागणी आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक न्यायासाठी, सामाजिक अधिकारांसाठी आरक्षणाची तरतूद केली। जो सामाजिक बॅकलॉग आहे तो भरून काढण्यासाठी बाबासाहेबांनी आरक्षणाची तरतूद केली, परंतु बाबासाहेबांच्या स्वप्नानुसार हा बॅकलॉग अजून काही भरून काढता आलेला नाही। आणि त्यातल्या त्यात जी आरक्षणाची एक संकल्पना बाबासाहेबांनी मांडली, ती आरक्षणाची संकल्पनाच आता मोडीत काढायला निघालेली आहे इथली मनोवादी व्यवस्था। हळूहळू टप्प्याटप्प्यानं त्यांनी आरक्षण संपुष्टात आणण्याचं काम केलेलं आहे। आपण सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मागतो, सरकारी नोकऱ्या आहे कुठं? त्यांनी नोकऱ्या ठेवल्याच नाही। तिथं नोकऱ्या आपण तिथं आरक्षण मागून काय करायचं? शिक्षण क्षेत्रामध्ये आपण आरक्षण मागतो, तिथेही त्यांनी कुठं ठेवलंय? शिक्षण व्यवस्था त्यांनी पूर्णपणे प्रायव्हेटीकरण करून टाकलेली आहे, मनोवाद्यांच्या हातामध्ये त्यांनी देऊन टाकलेली आहे। तिथलंही आरक्षण बंद आहे। अशा वेळेला आम्हाला सामाजिक न्याय कोण देणार? बाबासाहेबांची जी आरक्षणाची संकल्पना होती ती अंमलात कशी आणणार? एकीकडे हे सगळं होत असताना दुसरीकडे संपूर्ण भारतामध्ये प्रायव्हेटीकरण करण्यात आलेलं आहे। आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी जाहीरपणे मागणी केली की त्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर पब्लिक सेक्टरमध्ये आरक्षण तुम्ही हळूहळू टप्प्याटप्प्यानं नष्ट करत असाल, अंकुचन करत असाल, तर आम्हाला तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये आरक्षण द्या। मागणीचं संपूर्ण बहुजनांनी स्वागत केलंय। दलितांनी स्वागत केलं, आदिवासींनी स्वागत केलं, ओबीसीनी स्वागत केलं। पोटात दुखते कोणाच्या? ज्यांनी हजारो वर्षापासून आरक्षण गिळंकृत केलेलं आहे जातीच्या धर्माच्या नावाखाली, अशी बाणगुळ आता बाहेर आलेली आहे आणि त्यांच्या पोटामध्ये दुखायला लागलेलं आहे। मित्रांनो, बाळासाहेब आंबेडकरांनी, प्रकाशजी आंबेडकरांनी ही मागणी केल्याच्या नंतर सोशल मीडियावरती काही नालायकांनी, काही बिनडोकांनी प्रकाशजी आंबेडकरांना ट्रोल करण्याचा नालायकपणा सुरू केलेला आहे। अर्थात प्रकाशजी आंबेडकर कुठं आणि हे नालायक, हे टिनपाट बिनडोक अवलाद कुठं? ज्याच्या बाप जाद्यांनाच अक्कल नाही ते नालायक आता प्रकाशजी आंबेडकरांना अक्कल शिकवायला लागलेले आहे। ज्यांच्या बाप जाद्यांचा बुद्धीशी काही संबंध नाही अशी नालायक बिनडोक अवलाद आज प्रकाशजी आंबेडकरांना अक्कल शिकवू पाहत आहे। त्या नालायकांना एवढंच सांगणं, नालायकांनो भानावरती या। आदरणीय प्रकाशजी आंबेडकरांच्या संदर्भात जर बेडवाकडं काही सोशल मीडियावरती टाकाल, सुजातदादा आंबेडकर म्हणालेले वंचित बहुजन आघाडीला जो कोणी बदनाम करेल घरात घुसून ठोका, कायद्यानं, भारतीय संविधानाच्या कायद्यानं। तशी वेळ तुमच्यावरती येऊ देऊ नका। प्रकाशजी आंबेडकरांना बदनाम करू नका। प्रकाशजी आंबेडकर हे कोणा एका जातीचे नाही, कोणा एका धर्माचे नाही, ते भारतीयांचे आहे। आणि भारतीयांच्या उद्धाराचा, भारतीयांच्या विकासाचा जर त्यांनी ध्यास धरला असेल तर बिघडलं कुठं? आज प्रायव्हेट क्षेत्रात देखील आम्हाला दलित, आदिवासींना, ओबीसींना आरक्षण देण्यात यावं ही मागणी प्रकाशजी आंबेडकरांच्या रूपाने जोर धरू लागलेली आहे, बुलंद होऊ लागलेली आहे। सरकारने यावरती गांभीर्याने विचार करावा। जय हिंद। प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या। कमेंट करा, लाईक करा, शेअर करा।